तो दिवस महाशिवरात्रीचा होता. स्वराज्याच्या 7 बलविदलांनी रायगडाच्या शिवशंकराला आपल्या रक्ताचा अभिषेक घातला होता. महाशिवरात्र पावन झाली. प्रतापरावाने आपल्या रक्ताने घातलेला स्वराज्याला तो अभिषेक, मस्तकावर सप्तसिंधूंचा अभिषेक लिहिलेले महाराज आठवत होते. दगडावर दिसतील अजून तेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजून मेघ मातीचा, अद्याप कुणी वीरानी वाऱ्यावर गात, वेडात मराठे वीर दौडले सात. अभिषेकाच्या वेळी महाराज म्हणाले, प्रतापराव, प्रतापराव, या स्वराज्याला तुम्ही रक्ताचा अभिषेक घातलात, म्हणून तर हा राज्याभिषेक. म्हणून सप्तसिंधूंचा अभिषेक संपला. आता समुद्र जलाचा अभिषेक, समुद्र जलाचाही अभिषेक झाला. मध्यान्हरात्री अभिषेक संपला. मंत्रघोष थांबला. महाराजांना सुवासिनी ओवाळलं. महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केली, सुवर्ण अलंकार घातले, शस्त्रांची पूजा केली. कट्यार, तलवार, धनुष्यबाण महाराजांनी धारण केलं. महनमंगलाई तुळजाभवानीला, मासाहेब जिजाऊंना, ज्ञानी जनांना, उपस्थितांना महाराजांनी वंदन केलं. आणि महाराज राजसभेच्या दिशेने निघाले. राज्यसभेच्या सुशोभित प्रवेशद्वारावर स्वर्ण अलंकार ल्यालेले 2 प्रचंड बलाढ्य हत्ती आणि पांढरे शुभ्र अश्व, 4 पातशया पालत्या घालून त्यावर नुष्टी उभारणाऱ्या शिवरायांच्या स्वागताला उभा होते. महाराज प्रवेशद्वारातून आत आले. राज्यसभेच्या मध्यात एक सुबक लांबरुंद चौथरा, त्यावर आणखी एक चौथरा, त्यावर अष्टस्तंभी मेघडंबरी, आणि त्यात होतं रत्नजडित 32 मणी सुवर्ण सिंहासन. मराठी जनांची अस्मिता बनणार, मराठी जनांचा स्वाभिमान बनणार सुवर्ण सिंहासन. महाराजांनी त्या सुवर्ण सिंहासनाकडे बघितलं आणि महाराजांना आठवलं, हे सिंहासन तयार करायचं सुरू होतं त्यावेळी राजे मासाहेबांना म्हणाले, मासाहेब, सिंहासनच तयार करायचं झालं तर एवढं मोठं सिंहासन तयार करा की आमच्या सगळ्या मावळ्यांना त्याच्यावर बसता आलं पाहिजे. एक शिवराय छत्रपती नाहीत होणार मासाहेब, या मातीत उगवलेला प्रत्येक जण छत्रपती असेल. हे राज्य साऱ्यांच, 18 पगड जातींचं, 12 बुलतेदारांचं, साऱ्या जाती धर्मांचं.